जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या एका कारचा मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास तापी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला। चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट विदगाव येथील तापी नदीच्या पात्रात कोसळली। सुदैवाने अपघातात मोठी जीवितहानी टळली असून कारमधील 3 ते 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातातील सर्व प्रवासी हे चोपडा येथील रहिवासी असल्याचे समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार तापी नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आली। यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान याच विदगाव तापी नदीच्या पात्रात काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात एका महिलेचा आणि बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कोणतीही संरक्षण भिंत किंवा लोखंडी कठडे बसवले नाहीत। प्रशासनाच्या या बेफिकीर आणि निष्काळजी कारभारामुळेच हा अपघात घडल्याचा घणाघाती आरोप प्रत्यक्षदर्शींसह स्थानिक नागरिकांनी केला असून वाहनधारकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। जळगाव येथून ज्ञानेश्वर सोनावणे यांची रिपोर्ट।